नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद. विनायक राऊत, लाडकी बहीण, उद्धव ठाकरे ते ऑपरेशन टायगर पर्यंत विविध मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका. दिवे घाटात पंढरपूर वारीवर काळाचा घाला. ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 16 जण जखमी. लवकर उठा म्हणणं सासूला पडलं महागात. चिपळूणमध्ये सुनेकडून मारहाण, गुन्हा दाखल. रत्नागिरीत पावसाची मोठी दडी. 4 दिवसांपासून पावसाचा थांगपत्ता नाही. भात लावणी रखडल्याने बळीराजा चिंतेत. आणि दहिवली दरडग्रस्तांच्या मदतीला रोटरी क्लब ऑफ लोटे वर्षभर सामाजिक आणि पुनर्वसन उपक्रम राबवणार. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विविध राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर भाष्य करत विरोधकांवर टीका केली. विनायक राऊत यांच्या प्रकरणावर बोलताना सामंत म्हणाले की हा त्यांचा कौटुंबिक विषय असून संबंधितांनी याबाबत खुलासा दिलाय. हे प्रकरण न्यायालयात असल्याने त्याचे राजकीय भांडवल करणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना पात्र महिलांना वगळण्याचा सरकारचा कोणताही निर्णय नसल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ आक्षेप असलेले किंवा चुकीचे भरलेले अर्जच वगळण्यात येत असून कोट्यावधी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यावर सामंत यांनी टोला लगावत 16व्या दिवशी पाठिंबा देणं म्हणजे फारच उशिरा घेतलेला निर्णय अशी टीका केली. कन्हैया कुमार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी त्यांना अपरिपक्व संबोधत प्रसिद्धीसाठी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जात असल्याचा आरोप केला. राम मंदिर, रामरक्षा आंदोलन आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही सामंत यांनी विरोधकांवर निशाणा साधत काँग्रेस सोबत राहून हिंदुत्वाचा धडा देण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं. ऑपरेशन टायगरचा उल्लेख करताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली इतर पक्षातील अनेक नगरसेवक, माजी आमदार, माजी खासदार आणि काही विद्यमान आमदारही शिवसेनेत प्रवेशासाठी इच्छुक असल्याचा दावा त्यांनी केलाय. एटीएसच्या कारवाईचं त्यांनी स्वागत करत संभाव्य घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. तर नितेश राणे यांच्या आमिर खान संदर्भातील वक्तव्यावर भाष्य करताना त्यावर टिप्पणी करणं योग्य नसल्याचं सांगत कुणाच्याही वैयक्तिक आयुष्याचा राजकीय फायदा घेणं ही आपली भूमिका नसल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केले. अशा विनायक राऊतांबद्दल सध्या त्या घडामोडी घडल्या तुम्हाला ठाऊक असतील, त्याच्यावरती तुमच्या नेमकी प्रतिक्रिया काय असणार आहे? कारण की दोन्ही बाजूंना आरोप प्रत्यारोप झाले. माझी याच्यावर प्रतिक्रिया काही सुद्धा नाही. विनायक राऊत साहेबांच्या हा घरातला विषय आहे आणि घरातला विषय त्यांनी स्वतः त्याचं क्लेरिफिकेशन दिलेलं आहे. संबंधित व्यक्तीनं देखील क्लेरिफिकेशन दिलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांचा हा फॅमिली मॅटर कोर्टामध्ये आहे आणि त्याच्यावर मी काही राजकीय भांडवल त्याचं करू इच्छित नाही. शेवटी माझ्यावर देखील एकनाथ शिंदे साहेबांचा संस्कार आहे, आईवडिलांचा संस्कार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या वैयक्तिक मॅटरमध्ये जाऊन मला काही टीका टिप्पणी करायची नाही. जे काही योग्य असेल ती कारवाई पोलीस डिपार्टमेंट करेल किंवा कोर्ट त्याचे निर्णय देईल. मी एका वाक्यात सांगितलं की त्यांना जे काय बोलायचं ते बोलतील, लक्षात आलं ना? आणि ते बोलल्यानंतर समोर येईल की नक्की काय आहे काय नाही आहे, त्याच्यानंतर बोलू. लाडकी बहीण योजनेचा विषय आहे. लाडकी बहीण योजनेचे अर्थशास्त्रानुसार जवळपास 92 नावं जी आहेत ती वगळलेली आहेत समोर येते. नाही, आपण वगळलेल्या नावाची किंवा संख्येची चर्चा करतो, पण आपण किती कोटी महिला भगिनींना देतो याच्यावर चर्चा कधीच करत नाही. हे कदाचित आमचं दुर्भाग्य असेल. काही ठिकाणी अनावधानानं नोकरी करणाऱ्या महिलांचे देखील फॉर्म भरले गेले. काही ठिकाणी पुरुषांच्या नावावर फॉर्म भरले गेले, पुरुषांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. अशा पद्धतीचे आक्षेप असलेले जे फॉर्म आहेत ते वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही पात्र महिला जी आहे, आमची महिला भगिनी जी आहे, तिला वगळण्याचा निर्णय याच्यामध्ये घेतलेला नाही. परंतु किती कोटी महिला भगिनींना आपण देतोय ते न बोलता किती कमी झालंय याच्यावरच आपण बोलतोय आणि हे विरोधकांची एक वेगळी स्टाईल आहे. तर उद्धव ठाकरे यांनी पुढील जाहीर केलेलं आहे की जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे, सोनम वांगचुक आणि दीपक दत्ते यांच्या आंदोलनात त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे. वेळ तसं की आपण या आंदोलनाकडे जाऊ आणि राहुल गांधींनी पण या आंदोलनात जावं. हे फारच लवकर पाठिंबा जाहीर केला ना. आज कितवा दिवस चालू आहे? 16वा दिवस. किती जाऊ लवकर जाहीर केला, त्याच्या पलीकडे काय बोलायचं? फारच लवकर.
त्यांनी हा पाठिंबा जाहीर केलेला आहे. परंतु देशातल्या युवा पिढीसाठी, देशातल्या उद्योजकांसाठी, देशातल्या शेतकऱ्यांसाठी, देशातल्या कामगारांसाठी केंद्र शासन काम करतंय, राज्य शासन काम करतंय. हा विश्वास मतदारांचा असल्यामुळंच NDAचं सरकार हे देशामध्ये आलेलं आहे आणि महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. तसं आता इतिहासाला आला जंतर-मंतर कन्हैया कुमारला देखील आता म्हणजे लक्ष केलेलं आहे. त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? नाही, कन्हैया कुमार हा अजून कुमारच आहे. तो अनमॅच्युअर्ड आहे, अपरिपक्व आहे. भाषण करता येतं म्हणून कोणावर टीका करायचा हा त्यानं जो काही धंदा सुरू केलेला आहे हा योग्य नाही. स्वतःच्या वयाचं भान ठेवलं पाहिजे. तुमच्याकडे वक्तृत्व आहे, तुम्ही कोणावरही टीका करता, लाईमलाईट मध्ये येण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन बोलता. ही काही देशाच्या राजकारणाची आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा नाही किंवा संस्कृती नाही. आमचा शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा गटप्रमुख त्याला बास आहे. त्यानं पहिलं ग्रामपंचायतीला निवडून यावं, त्याला अजून काहीतरी करावं आणि शिंदे साहेबांवर टीका केल्यानंतर आपल्याला मायलेज मिळेल, ब्रेकिंग न्यूज होईल यासाठीच तो करतोय. म्हणून त्याचं नाव कन्हैया कुमार जरी असलं तरी तो कुमार कन्हैयाच आहे, अजून अपरिपक्व आहे, अनमॅच्युअर्ड आहे. राम मंदिर मुद्देसंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं राम मंदिर न्यासाला आणि केंद्र सरकारकडून नोटीस पाठवलेली आहे पाहायला मिळते. बंद रिपापात जो काही त्यांचं म्हणणं असतं ते पाठवावं असं तुमचं आदेश दिलेले आहे. याच्यामध्ये काय, सुप्रीम कोर्टामध्ये जर पिटिशन दाखल असेल आणि सुप्रीम कोर्टानं जर त्याचा खुलासा मागवला असेल तर त्याच्यामध्ये वावगं काय. शेवटी ती न्यायालयाची एक सिस्टीम आहे, न्यायालयाची एक भूमिका आहे, त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. दुसरा मुद्दा की आता तुमचं आठवण असताना उद्धवदादांची पत्रकार परिषद झाली. आपण जे रामरक्षा आंदोलन घेतोय हे हिंदू संस्कृती टिकावी यासाठी घेतोय असं स्पष्ट मत जसं 16 दिवसांनी दिल्लीला त्यांनी पाठिंबा दिला तसंच अनेक वर्षानंतर सुचलेलं हे शहाणपण आहे. ज्यावेळी आमच्या खासदार नवनीत राणा आणि राणा हे दाम्पत्य हनुमान चालिसा वाचायला बसलं त्यावेळी त्यांना हे जेलमध्ये टाकणार आहे. राम मंदिर बांधू नये म्हणून सांगणाऱ्या काँग्रेसच्या मांडीवर बसलेली ही सगळी लोक त्यांनी आता हिंदुत्व काय शिकवावं. आता जसं तुम्ही सांगितलं की आता ते काहीतरी दीपक कोण त्याला भेटायला ते जाणार आहेत, तसंच आहे, उशिरा सगळं. रामरक्षा पोर्टल हे नागपुरात देखील केलं जाणार आणि त्यावेळी ते स्वतः उपस्थित राहणार असं देखील शुभेच्छा आहेत ना माझ्या. सकाळी ज्या मंदिरावरती अध्यक्ष सुद्धा फडणवीस साहेब आहेत किंवा सदस्य आहेत त्या मंदिरात, त्याच ठिकाणी ते पठण करणार. तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की म्हणजे मी अनेक वेळा असं सांगतो, हा शालेय शिक्षणामधला खेळ झालेला आहे की तुम्ही काहीतरी केलं म्हणून मी तुझ्या घरासमोर येणार, तुम्ही काहीतरी केलं म्हणून तुझ्या शाळेत येणार, तुम्ही काय केलं म्हणून तुझा डबा चोरणार. याला काही अर्थ नाही. उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे. जसं तुम्ही सांगितलं की दिल्लीच्या आंदोलनाला आता 16 दिवसानंतर त्यांनी पाठिंबा दिला, तसंच हिंदुत्व वर्षानुवर्ष काँग्रेसबरोबर राहिल्यानंतर त्यांना सुचतंय. हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. आषाढी वारी दरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील सासवड जेजुरी मार्गावरील दिवे घाट परिसरात ट्रकने पाठीमागून वारकऱ्यांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून 16 वारकरी जखमी झाले. मृत महिलांची नावं राजश्री भोसले, माधवी सरवणे आणि नंदा पवार अशी असून त्या सांगली जिल्ह्यातील गिरडीतील असल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने जेजुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय. प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालकाने तापाच्या गोळ्या घेतल्यामुळे त्याला ग्लानी आल्याने हा अपघात घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. मात्र अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. चिपळूण तालुक्यातील रेहेड गावंडवाडी येथे कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना घडली. शेतातील लावणीची कामं सुरू असल्याने लवकर उठा, शेतीची कामं करायची आहेत असं सांगितल्याच्या रागातून सुनेने आपल्या 71 वर्षीय सासूला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी सुवर्णा कृष्णा नाचरे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार सुनेने शिवीगाळ करत चुलीजवळ ठेवलेल्या लाकडी फाट्याने सासूला मारहाण केली. या घटनेत सुवर्णा नाचरे जखमी झाले. या प्रकरणी मयुरी दर्शन नाचरे हिच्या विरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्याने मागील 24 तासात जिल्ह्यात 0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महिन्याच्या सुरुवातीला सलग 8 ते 9 दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता कडक ऊन पडत असल्याने वातावरणात मोठा बदल जाणवतोय. या पावसाच्या खंडामुळे भात लावणीची महत्वाची कामं रखडली असून
पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आताच्या सुमारे 3% पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे पावसाचा हा लपंडा बळीराजासाठी चिंतेचा विषय ठरला असून पाऊस लवकर परतावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत. खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडी भागात झालेल्या भीषण दरड दुर्घटनेनंतर बाधित कुटुंबाच्या मदतीसाठी रोटरी क्लब ऑफ लोटे पुढे सरसावला आहे. रोटरी क्लबच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी दरडग्रस्त कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलंय. तसेच दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबियांचं सांत्वन करत जखमी आणि स्थलांतरित नागरिकांची विचारपूस केली. यावेळी रोटरी क्लबने संपूर्ण दरडग्रस्त भागाची पाहणी करून पुढील 1 वर्ष दहिवली परिसरात शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प जाहीर केला आहे. तसेच नुकसानग्रस्त घरांच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या मदत उपक्रमात रोटरी क्लब ऑफ लोटेच्या अध्यक्षा रोटरियन सोनाली रहाटे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा श्रावणी सुर्वे, रोटरियन संदीप सुर्वे, उत्तम कुमार जैन, संकेत चाळके, शिरीष चौधरी, तुषार दिवेकर, मनीष वाडकर, मिहिर वारणकर, राजू ठसाळ, ठाकरे सर तसेच स्वयंसेवक श्याम शिर्के आणि उमेश भोसले उपस्थित होते. आम्ही आज प्राथमिक सेवा थोड्याशा घेऊन आलोय. त्यांना लागणारं मटेरियल, गरजू वस्तू घेऊन आलोय आणि त्यांना आता त्यांची घरं कोसळली आहेत, तर त्यांच्यासाठी वर्षभर आम्ही त्यांच्यासाठी उपक्रम करत राहू. शैक्षणिक, आणखीन घरासाठी म्हणा किंवा पुनर्वसन त्यांचं म्हणा, किंवा ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील पूर्ण राहू. अगदी आमचा रोटरी क्लब लोटेमार्फत आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की त्यांच्या प्रत्येक गरजा भागवण्याचा पूर्ण मानस आमचा आहे. प्रत्येक गरजा म्हणजे काय असतील त्याच्यामध्ये? शैक्षणिक, आरोग्य आणि घराचं बांधणी. मी इनरव्हील क्लब लोटे कडून आलेली आहे. मला जे बघितलं तर दृश्य खूप भयानकच होतं. बघतानाच असं डोळ्यातून पाणी येत आहे. खरं तर त्या महिला होत्या खाली, त्यांनाही आम्ही जाऊन भेट दिली. त्यांना बघूनही अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला. आम्हाला जे शक्य होईल, आमचा छोटासा क्लब आहे, त्या मानाने आम्हाला जे शक्य होईल ते आम्ही नक्की करू. आषाढी एकादशीच्या निमित्ताने दापोलीतील सायकल प्रेमींनी श्रद्धा, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देत पंढरपूर सायकल वारी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. 9 ते 11 जुलै दरम्यान दापोली ते चिपळूण आणि पुढे पंढरपूर असा 300हून अधिक किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण करत या सायकल स्वारांनी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत वारीची परंपरा जपली. आलेकर बंधू चिपळूण यांच्या वतीने आयोजित या सायकल वारीत दापोली सायकलिंग क्लबचे सुनील रिसपूड, राजेंद्र नाचरे, प्रशांत पालवणकर, निनाद देवरुखकर, मंदार वझे, शौरी राणे आणि सुनील शिंदे यांनी सहभाग घेतला. तसेच अमरीश गुरव आणि प्रणव उनकुले यांनी पुणे ते पंढरपूर असा सायकल प्रवास करून वारी पूर्ण केली. वारी मार्गावर ग्रामस्थांनी केलेलं स्वागत, पाहुणचार आणि सायकलद्वारे आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाचा दिलेला संदेश हा या वारीचा विशेष ठरला. पंढरीची वारी सायकलवरून पूर्ण करणाऱ्या दापोलीतील या सायकल प्रेमींचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. खेड येथील नातूनगर वावे फाटा येथील हॉटेल शिवकृपा येथे मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड तालुका प्रमुख सचिनजी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत भरणे विभागाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पक्ष बळकटीच्या अनुषंगाने होणाऱ्या या बैठकीमध्ये उपस्थित शिवसैनिकांमधून विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख पदनियुक्त्यांसाठी आढावा घेण्यात येणार आहे. तरी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. खेड येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा खेडची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. खेड नंबर 1 शाळेत झालेल्या जनरल सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष राजेंद्र चांदिवडे होते. शिक्षक संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष संतोष उतेकर यांनी सभेसाठी निरीक्षक म्हणून काम पाहिलं. खेड तालुका शिक्षक संघाच्या तालुका नेतेपदी संतोष जाधव, अध्यक्षपदी एकनाथ पाटील, सचिवपदी संजय जाधव, कार्याध्यक्ष म्हणून अनिल साळुंके तर कोषाध्यक्ष म्हणून मारुती पाटील तसेच प्रसिद्धी प्रमुख म्हणून सागर धप्पाधुळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सभेसाठी तालुक्यातील शिक्षक संघाचे अशोक मगदूम, शिरीष भालेकर, कृष्णा गंभीरे,
अरविंद भांगणे, अण्णासाहेब पाटील, प्रमोद महादेव, बाजीराव पाटील, विनायक पडवळ, संदीप घाणेकर, लक्ष्मण कोळी, विजय सतपाळ, रवींद्र पाबे, गणोजी माने, प्रवीण कांबळे, विनोद यादव, आशिष उतेकर, संदीप साबळे, सचिन गमरे, राहुल दुगावकर, दिनेश दळवी, हर्षल तळकर, शैलेश भोतुरे, शरद कदम, सुभाष बारगुडे इत्यादी सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. लवकरच शिक्षक संघाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि शिक्षक मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे, असं नवनिर्वाचित कार्यकारिणीकडून जाहीर करण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध सवतकडा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले पुन्हा एकदा राजापूरकडे वळू लागली. राजापूर तालुक्यातील तिवंदा माळ येथून या धबधब्याकडे जाता येतं. रत्नागिरीसह सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, बेळगाव, सावंतवाडी आणि रायगड जिल्ह्यातील असंख्य पर्यटक दरवर्षी या नयनरम्य धबधब्याला आवर्जून भेट देतात. उंच कड्यावरून कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र जलधारा, हिरवाईने नटलेला परिसर आणि धुक्याची मनमोहक चादर यामुळे सवतकडा धबधबा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतोय. त्यामुळे पावसाळ्यात राजापूरला भेट देणाऱ्यांसाठी हा धबधबा म्हणजे निसर्गाची अविस्मरणीय मेजवानीच ठरते. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये दिला जाणारा आदर्श शाळा पुरस्कार 2024-25 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबोली या शाळेस रत्नागिरीचे पालकमंत्री सन्माननीय उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, रत्नागिरीच्या सीईओ वैदेही रानडे, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सन्माननीय अण्णा कदम तसेच रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य सचिन झाडवे, सौ मानसी जगदाळे, सौ रेवती पाटील, सर्व पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबोलीला हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आंबोली गावचे सरपंच राजश्री यादव, उपसरपंच विजय यादव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साक्षी यादव, उपाध्यक्ष सिद्धी यादव, शाळेचे मुख्याध्यापक खांडेकर सर आणि उपशिक्षिका श्रीमती रेवाळे मॅडम उपस्थित होत्या. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आंबोली गावातील तंटामुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष, पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समिती आंबोली, सर्व ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आलं. संततधार पावसामुळे खेड तालुक्यातील दहिवली येथे दरड कोसळून बाधित झालेल्या कुटुंबांना छत्रपती मराठा नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादितच्या वतीने मदत करण्यात आली. दरडग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त नागरिकांची भेट घेत त्यांना आवश्यक जीवनावश्यक साहित्य आणि मदतीचं वितरण करण्यात आलं. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन शरद शिर्के यांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही प्रत्येक संस्थेची सामाजिक बांधिलकी असल्याचं सांगितलं. भविष्यातही अशा संकटग्रस्त नागरिकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी संस्था सदैव तत्पर राहील असं स्पष्ट केलं. या मदत कार्यावेळी संस्थेचे व्यवस्थापक राकेश चव्हाण, कर्मचारी अमित बुवाड, साहिल साळवी, संस्थेचे सभासद रोहन विचारे, सुखदेव पवार, कृष्णा चेला, प्रफुल्ल मोरे, विनोद मोरे तसेच दहिवलीतील ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी दरडग्रस्त नागरिकांना धीर देत त्यांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. महाराजा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित सर्वसामान्यांसाठी मोफत डोळे तपासणी शिबिराची सांगता इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड येथे करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अजय गोगावले, सचिव प्रणव मापुसकर, सदस्य अमर खाते, महिला अध्यक्ष स्नेहाताई कानडे, रसाळगड प्रमुख वैभव सागवेकर, उपाध्यक्ष सौ पूनम खाते, सदस्य सौ सुहासिनी बेलोसे, सौ माळी, गणेश माळी, नितीन डेरवणकर, आर्यन मापुसकर, कृतिक तावडे, महाराजा प्रतिष्ठान संस्थेचे पदाधिकारी आणि इन्फिगो हॉस्पिटलची टीम उपस्थित होती. मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या नाट्य सेवा गौरव पुरस्कारांपैकी यंदाच्या यवी भातखंडे पुरस्कृत डॉक्टर अ ना भालेराव स्मृती प्रित्यर्थ संगीत नाटककार पुरस्कारासाठी दापोली तालुक्यातील गिमोणे येथील ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक आणि गायक विलास कर्वे यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य संघाने 11 जुलै 2026 रोजी पाठवलेल्या पत्राद्वारे ही घोषणा करण्यात आली. मुंबई मराठी साहित्य संघाचे प्रमुख संस्थापक कैलासवासी डॉक्टर अ ना भालेराव यांच्या स्मृतिदिनी बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी मुंबई मराठी साहित्य संघ मंदिर
भालेराव सभागृहात हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कोकणातील एका छोट्या गावातील रंगकर्मीला मिळालेला हा सन्मान संपूर्ण कोकणातील नाट्य चळवळीसाठी प्रेरणादायी असल्याचं सांगत सुमारे 2 शतकांची समृद्ध परंपरा लाभलेल्या मराठी संगीत रंगभूमीच्या संवर्धनासाठी कोकणात अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार विलास कर्वे यांनी व्यक्त केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.